मित्रांनो, फक्त कारण देऊ नका. जाता जाता एकच सांगतो, कारण का द्यायची लक्ष देऊ नाही का? कारण का नाही द्यायची बघा. काही दशकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरती अडकून पडले होते. आणि मित्रांनो, प्रचंड मोठा वेढा त्या किल्ल्याला दिला होता. आणि त्या किल्ल्यामुळे काय झालं मित्रांनो, की बाहेरचं धनधान्य आतमध्ये येत नव्हतं, बाहेरचा शस्त्र साठा येत नव्हता. आणि त्या किल्ल्यावरचा जो काय होता तो संपत चालला होता. आणि जिजाबाईंना खूप मोठी काळजी आली होती की माझ्या शिवबाचं आता काय होणार. अशी परिस्थिती आली होती की आता शिवबाचं काहीतरी केल्याशिवाय, म्हणजे काय ना काहीतरी आउट ऑफ फील्ड जाऊन काहीतरी मार्ग काढल्याशिवाय शिवबा आता बाहेर येणार नाही. अशी वेळ मित्र आली होती. आणि अशा वातावरणामध्ये असताना मित्रांनो, एक शिवा काशीद नावाचा पोरगा येतो. आणि शिवा काशीद नावाचा पोरगा एकच सांगतो, राज तुम्ही या किल्ल्यावरनं बाहेर जात असताना तुम्हाला जायचं विशाळगडावरती. तुम्ही एक काम करा, मी खुष्कीच्या मार्गाने जावा. मी शत्रूच्या गोटात जाऊन बघा, मी दिसतो छत्रपती शिवाजी महाराज सारखा. म्हणून मी त्यांना हुलकावणी देतो आणि त्यांच्या गोटात मी जातो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. आणि तुम्ही मात्र तिला पलायन करा. पण मित्रांनो, राजा आपला वेगळा होता. आपला राजा असा होता की मी माझ्या जिंदगीसाठी, मी माझ्या जीवनासाठी, मी माझ्या मावळ्याला मृत्यूच्या दाढेत फिरणार नाही. राजा मी मावळ्याला मृत्यूच्या दाढेत घालणार नाही, असा आपला राजा होता. मित्रांनो, पण तो मावळा पण शिवरायांचा होता. तो मावळा असा बोलला, ते रक्त वेगळं होतं, ती जात वेगळी होती. राजा हो, तो मावळा असा बोलला, राज हे तरी मला स्वराज्यासाठी करू द्या की मी जगलो शिवा काशीद म्हणून, पण मी मरणार छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. मित्रांनो, आजचा शिवा काशीद म्हणला असता, मला बायको आहे, मला पोर आहेत, मला कुटुंब आहे, मला भावकी आहे, मला माझ्या घरी जाऊन द्या, तुमचं काय आहे ते बघा, मला काय तो सिद्धी जोर पकडत नाही, तुमच्या मागे लागलाय, तुमचं तुम्ही बघा. आजचा मित्रांनो असा म्हणला असता राजा हो, पण ते रक्त वेगळं होतं, जात वेगळी होती, कारण देणं त्यांच्या रक्तामध्ये नव्हतं. आणि मित्रांनो, ठरलं शेवटी हा त्या गोटामध्ये गेला. आणि मित्रांनो, मुठभर मावळ्यांना घेऊन आपले महाराज त्या खिंडीत निघाले. कुठं? विशाळगडावरती. आणि राजा हो, असं होत असताना बाजी प्रभू देशपांडे देखील सांगितलं, राजा जर आपण पुढे गेलो आणि सगळ्या तुकडे आपल्या मागे आल्या तर आपल्या विशाळगडाला पण वेढा पडू शकतो. आपण एक काम करूया, मी यांना इथं थांबून ठेवतो, तुम्ही पुढे जावा. आणि जेव्हा किल्ल्यावरती पोहोचणार तेव्हा फक्त तुपांच्या आवाजा द्या, म्हणजे मला कळेल की तुम्ही सुखरूप पोहोचलेले आहात, असा म्हणाला आपला बाजी प्रभू देशपांडे मित्रांनो. आणि त्यांना मुजरा करून राजा पुढे जातात. आणि मित्रांनो, हाच आपला बाजी प्रभू देशपांडे मध्ये उभा राहतो. एक तुकडी येत असते आणि तुटून पडत असते. आणि मित्रांनो बघा, आपल्या स्वतःच्या आते भाऊंना, मामे भाऊंना त्यांनी लहानपणी एका ताटात खाल्ला, अशा मित्रांना घेऊन मित्रांनो हा बाजी प्रभू देशपांडे लढाई करत असतो. मुठभर मावळ्यांना घेऊन, अरे प्रत्येकाचा अवयव तुटून पडत असतो, रक्ताच्या चिलकांड्या उडत असतात. आणि अशा वातावरणामध्ये असताना मित्रांनो हा बाजी प्रभू देशपांडे निकराने लढत असतो. आणि असं होता आपल्या बाजी प्रभू देशपांडे मित्रांनो वार पडतात. वार पडल्यावर आपला बाजी देशपांडे धारातीर्थी कोसळतो. पण त्याला आठवतं, अजून तोफा काढल्या नाहीत, मला मरणं आता, ही वेळ माझी मरणाची नाही. यम जरी आला तरी तोपर्यंत जीव सोडणार नाही, जोपर्यंत राजा स्वरूप त्या गडावरती पोहोचले. मित्रांनो, हे ऍटिट्यूड त्यांचं होतं. म्हणून काय झालं बघा, जेव्हा राजा त्या गडावरती पोहोचले तेव्हा या बाजी प्रभू देशपांडे सांगितलं, राजा तुम्हाला या बाजी प्रभू देशपांडेचा शेवटचा मानाचा मुजरा. आणि मग त्याने जीव सोडला. राजा हो, जर तेव्हा बाजी प्रभू कारण दिलं असतं तर आज मित्रांनो आज त्या खिंडीचं नाव चेंज होऊन पावनखिंड जिंदगीत झालं नसतं. राजा हो, मला एकच सांगायचंय, आज आपल्याला क्रिकेट विश्वातलं तेंडुलकर व्हायचं नाही मित्रांनो, आज आपल्याला बिझनेस विश्वातलं अंबानी व्हायचं नाही मित्रांनो. पण एकच सांगतो मित्रांनो, आज आपल्याला आपल्या गावकीमध्ये आणि भावकीमध्ये आपल्या बापाची मान कायम वरती राहिली पाहिजे मित्रांनो. एवढं आपल्याला करायचं मित्रांनो. यासाठी कारण देऊ नका. आणि जर तुम्हाला सगळ्यात चांगलं डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला MBBS करावं लागेल. जर तुम्हाला सगळ्यात चांगला शिक्षक व्हायचा असेल, तुम्हाला BEd किंवा DEd करावं लागेल. जर तुम्हाला सगळ्यात चांगला वकील व्हायचा असेल, तुम्हाला LLB करावं लागेल. आणि जर तुम्हाला सगळ्यात चांगला बिझनेसमॅन व्हायचा असेल, तुम्हाला MBA करावं लागेल मित्रांनो. आणि जर तुम्हाला मार्केटला या सगळ्यांचा बाप व्हायचा असेल तर तुम्हाला हे फक्त समर्थ सक्सेस करावं लागेल.
ऑल द बेस्ट